नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय विद्यार्थी मित्रांनो, एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन की जे की समजा आरआरबीचं नोटिफिकेशन आलं, या बाबतीत मी 8311 जागा होत्या, 13 जागा जो 8113 जागा होत्या त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे नोटिफिकेशनचा। आणि नंतर पुन्हा 3445चं जे अंडर ग्रॅज्युएटचं नोटिफिकेशन आलं त्याच्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलला। नंतर फॉर्म कसा भरावा याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे। पण अनेक विद्यार्थ्यांचे अजून सुद्धा डाऊट आहे, ते डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आणि मुंबई झोन निवडल्यानंतर कोणत्या पोस्ट अगोदर द्याव्या आणि कोणत्या नंतर द्याव्या, सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, साऊथ सेंट्रल रेल्वे याच्यामध्ये कोणत्या पोस्ट अगोदर ठेवाव्या आणि अंडर ग्रॅज्युएट एनटीपीसी आणि ग्रॅज्युएट एनटीपीसी याच्यानुसार पोस्ट प्रिफरन्स कसा द्यावा याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गायडन्स करणार आहे विद्यार्थी मित्रांनो। याच्या अगोदर फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला रेडी लागतात ते मी पहिले क्लिअर करतो। फॉर्म भरण्यासाठी आपल्या जवळ जे की 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, समजा ज्याच्यावर आपली डेट ऑफ बर्थ आहे, ते आपल्याजवळ पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे, ते आपल्याला अपलोड करायचं आहे। नंतर जे विद्यार्थी समजा कास्टमध्ये येतात, ओबीसी मध्ये असेल किंवा एससी मध्ये असेल, एसटी मध्ये असेल, यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, ते कास्ट सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे। नंतर जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे, समजा उत्पन्नाचा दाखला, ते 21, 22, 23, 24, 22, 23 आणि 23, 24चा इन्कमचं सर्टिफिकेट आपल्याला तिथे काय करायचंय, अपलोड करायचं विद्यार्थी मित्रांनो। नंतर जे काही फोटो असेल, साइन असेल, फोटोचा सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो, तर ते फोटो व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे आणि साइन सुद्धा व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये पाहिजे। आणि जो काही स्टँडर्ड फॉर्मॅट मी सांगितलेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो। नंतर पुन्हा काही विद्यार्थ्यांचे जे काही डाऊट्स होते की त्यामध्ये विद्यार्थी म्हणत होते की सर एकदा अकाउंट तयार केल्यानंतर या अकाउंटवरून दोन्ही फॉर्म भरता येतात का? दोन्ही फॉर्म भरता येतात विद्यार्थी मित्रांनो। एकदा तुम्ही अकाउंट तयार केलं आणि ग्रॅज्युएट लेवलचा एनटीपीसीचा फॉर्म भरला तर अंडर ग्रॅज्युएट लेवलचा सुद्धा तुम्ही त्याच अकाउंटवरून फॉर्म भरायचा आहे, डबल अकाउंट करण्याची गरज नाहीये। तर मग आजच्या या ज्या व्हिडिओ आहे, हा व्हिडिओमध्ये मी काय करणार तुम्हाला की आरआरबी मुंबईचं जे काही वॅकन्सी झालेलं आहे, समजा ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल या वॅकन्सीचं मी कॅटेगरी वाईज अनालिसिस केलेलं आहे एकदम व्यवस्थित। तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी नक्कीच या व्हिडिओ बघितल्यानंतर मदत होईल विद्यार्थी मित्रांनो। फक्त तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करा, अगोदर फॉर्म कसा भरावा तो व्हिडिओ बघून घ्या आणि नंतर कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं कसं अनालिसिस केलं तो व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित बघा। आणि बघितल्यानंतर तुम्हाला माझं अनालिसिस आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा। काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ओके, किंवा माझ्या नंबरवर कॉल करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्टार्ट करूया पुढे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी पूर्ण अनालिसिस केलेलं आहे कॅटेगरी वाईज, ओके। तर या ठिकाणी चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर ही जी आहे आपल्याला पहिला प्रिफरन्स द्यायचा आहे। तर ही प्रिफरन्स देताना मग या ठिकाणी कॅटेगरी वाईज कसा द्यायचा आहे, या ठिकाणी कॅटेगरीज प्रिफरन्स जो आहे पहिला प्रिफरन्स द्यायचा आहे चीफ कमर्शियल कम तिकीट क्लर्कचा, ओके। आणि झोन कोणतं निवडायचं आहे आपल्याला, तर मुंबई झोन निवडायचं आहे। जे की महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे समजा किंवा आपले नाशिक विभागातील जे काही विद्यार्थी आहे त्यांनी आपला झोन जो आहे तो मुंबई निवडायचा आहे। 21 झोन पैकी जे की आरआरबी आहे ते मुंबई निवडायचं आहे, मुंबई चूज करायचे आणि एकच आपल्याला आरआरबी चूज करायचे फॉर्म भरत असताना। हे लक्षात ठेवा, एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवल सुद्धा आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल सुद्धा यासाठी सुद्धा आपल्याला एकच झोन आरआरबी चूज करायचे, आरआरबी मुंबई। तर मग आरआरबी मुंबई मध्ये यामध्ये वेस्टर्न रेल्वे येतं, सेंट्रल रेल्वे येतं, साऊथ सेंट्रल रेल्वे येतं। मग वॅकन्सी नुसार मी हा चार्ट तयार केला विद्यार्थी मित्रांनो। काय केलंय, वॅकन्सी नुसार हा चार्ट तयार केलेला आहे। मग चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर मध्ये आता काय करायचंय, वेस्टर्न रेल्वे यामध्ये जनरल कॅटेगरीच्या 36, एससीच्या 34, नंतर एसटीच्या 7, नंतर ओबीसीच्या 24 आणि ईडब्ल्यूएसच्या आहे 9। तर हे जे काही प्रिफरन्स आहे कॅटेगरी नुसार द्यायचंय तुम्हाला। काय करायचंय, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर वेस्टर्न रेल्वे याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, पहिला प्रिफरन्स द्यायचा आहे। नंतर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर सेंट्रल रेल्वे याच्या पण या जे काही जनरल कॅटेगरीचा जो आहे किंवा एससी कॅटेगरीचा, एसटी कॅटेगरीचा, ओबीसी कॅटेगरीचा किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा याचा नंबर 2 तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे। नंतर नंबर 3 जो आहे तुम्हाला साऊथ सेंट्रल रेल्वेचा प्रिफरन्स द्यायचा आहे या ठिकाणी, ओके। तर या ठिकाणी ज्या काही वॅकन्सी आहे जनरलच्या 2 आहे, एससीला जागा नाहीये, एसटीला जागा नाहीये, नंतर ओबीसीला 1 जागा आहे, याचा 3 नंबर तुम्हाला ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, ओके। या जे की रेल्वे लाईन नुसार आहे हे प्रिफरन्स तुम्हाला द्यायचे। म्हणजे या चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरचे किती प्रिफरन्स द्यायचे तुम्हाला, 3 द्यायचे आहे। कुठे कुठे, वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, साऊथ सेंट्रल रेल्वे। क्लिअर आहे?
चला मग स्टेशन मास्टरचे किती प्रिफरन्स द्यायचे, तिथे सुद्धा 3 द्यायचे. आता सेंट्रल रेल्वेचा जो प्रिफरन्स द्यायचा आहे, जनरल कॅटेगरीचा वॅकन्सी जे आहे 86 आहे, नंतर एससीच्या 28, एसटीच्या 17, नंतर ओबीसीच्या 39 आणि 15. हे मी वॅकन्सीज नुसार कॅटेगरी वाईज काय केलेलं आहे, हे अनालिसिस केलेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी याचा जो आहे प्रिफरन्स 1 द्यायचा आहे तुम्हाला. नंतर या ठिकाणी साऊथ सेंट्रल रेल्वे जो आहे स्टेशन मास्टर याचा 2 नंबर द्यायचा आहे. आणि या ठिकाणी वेस्टर्न रेल्वेचा जो आहे स्टेशन मास्टर मध्ये 3 नंबर तुम्हाला द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर गुड ट्रेन्स मॅनेजर, आता गुड ट्रेन मॅनेजर ठिकाणी लेडीज आणि जेंट्स, यामध्ये लेडीजना हा जो पर्याय गुड ट्रेन मॅनेजर हा लास्टला ठेवायचा आहे आणि जे काही जेंट्स आहे यांनी 3 नंबरला ठेवायचं आहे समजा जेव्हा पोस्ट प्रिफरन्स तुम्ही देताय त्यावेळेस. तर मग या ठिकाणी सेंट्रल रेल्वे अगोदर ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी जनरलच्या आहे 51, नंतर एससीच्या 25, नंतर जे काही एसटी कॅटेगरीचे आहे यांनी हा जो प्रिफरन्स आहे सेकंड नंबरला ठेवायचा आहे कारण इथे 8च जागा आहे. ओके, नंतर जे काही समजा ओबीसी कॅटेगरीचे आहेत त्यांनी काय करायचं आहे 1 नंबरला हा प्रिफरन्स ठेवायचा आहे सेंट्रल रेल्वेमध्ये. नंतर गुड ट्रेन मॅनेजरचा वेस्टर्न रेल्वेचा जो प्रिफरन्स आहे समजा या ठिकाणी जनरल कॅटेगरीच्या वाल्यांनी 1 नंबरला, नंतर एससीचा 2 नंबरला ठेवायचा आहे. ओके, एससी वाल्यांना सुद्धा 2 नंबरला आणि जनरल वाल्यांना सुद्धा 2 नंबरला ठेवायचं आहे. आणि जे की एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे यांनी हा जो प्रिफरन्स आहे 1 नंबरला ठेवायचा आहे वेस्टर्न रेल्वे गुड ट्रेन मॅनेजरचा. ओके, नंतर ओबीसी वाल्यांनी सुद्धा काय करायचंय, हा जो ऑप्शन आहे हा 2 नंबरला ठेवायचा आहे. ओके, नंतर साऊथ सेंट्रल रेल्वे वाल्यांनी काय करायचंय, जनरल कॅटेगरी वाल्यांनी 1ल्या नंबरला 3ऱ्या नंबरला ठेवायचंय हा. नंतर एससी वाल्यांनी सुद्धा 3ऱ्या नंबरला, नंतर एसटी वाल्यांनी सुद्धा 3ऱ्या नंबरला आणि ईडब्ल्यूएस वाल्यांनी सुद्धा 3ऱ्या नंबरला हा पर्याय ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर आता ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट ही पोस्ट जी आहे 4थी तुम्हाला ठेवायची आहे. यामध्ये वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वेमध्ये जागा आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला जनरल कॅटेगरी वाला, नंतर एससी, नंतर एसटी, नंतर ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यांनी हा 1 नंबर ठेवायचा या ठिकाणी. नंतर सेंट्रल रेल्वे जो आहे या ठिकाणी जनरल, नंतर एससी, नंतर एसटी, नंतर ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यांनी 2 नंबर हा ठेवायचा आहे सेंट्रल रेल्वेचा. नंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ही पोस्ट लास्टला ठेवायची तुम्हाला. ओके, नंतर यामध्ये सेंट्रल रेल्वेमध्ये वॅकन्सी जनरल 35, नंतर एससी 12, नंतर एसटी 6, नंतर यांनी काय करायचंय, हा जो प्रिफरन्स आहे 1 नंबरला ठेवायचा आहे. परंतु ओबीसी वाल्यांनी काय करायचंय, सेकंडला ठेवायचा आहे हा प्रिफरन्स. ओके, ओबीसी वाल्यांनी काय करायचं, सेकंडला का ठेवायचं आहे, कारण वेस्टर्न रेल्वेमध्ये इथे जागा जास्त आहे. ओके, वेस्टर्न रेल्वेमध्ये या ठिकाणी जागा जास्त आहे. तर वेस्टर्न रेल्वे ओबीसी वाल्यांनी हा सेकंड ठेवायचा आहे आणि ईडब्ल्यूएस वाल्यांनी सुद्धा काय करायचं आहे, सेकंड ठेवायचं आहे. पण या जनरल आणि एससी नंतर एसटी यांनी काय करायचंय, फर्स्टला ठेवायचा आहे हा प्रिफरन्स. नंतर वेस्टर्न रेल्वेमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, वेस्टर्न रेल्वेमध्ये जनरल वाल्यांनी, नंतर एससी वाल्यांनी, नंतर एसटी वाल्यांनी, ओके, एसटी वाल्यांनी या तिघांनी काय करायचंय, हा फर्स्टला ठेवायचा आहे. नंतर या ठिकाणी काय करायचंय, जो काही ओबीसी वाला जो आहे, ओबीसी वाल्यांनी वेस्टर्न रेल्वे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट हा फर्स्टला ठेवायचा आहे फर्स्टला. आणि पुन्हा ईडब्ल्यूएस वाल्यांनी सध्या काय करायचंय, वेस्टर्न रेल्वेचा सिनियर क्लर्क कम टायपिस्ट काय करायचंय, फर्स्टला ठेवायचं आहे. बाकीच्यांनी यांनी काय करायचंय, 2 नंबर ठेवायचं, यांनी 2 नंबर, यांनी 2 नंबर, यांनी काय करायचंय, फर्स्ट नंबरला ठेवायचंय विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये बघा, तर या ठिकाणी जो काही जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी आहे यांनी 1ल्या नंबरला ठेवायचं आहे. ओके, नंतर इथे 000 या ठिकाणी हा जो आहे 3rd प्रिफरन्स द्यायचा आहे या ठिकाणी, आणि हा सुद्धा 3rd प्रिफरन्स द्यायचा आहे. यांनी काय करायचंय, या ठिकाणी 3rd प्रिफरन्स द्यायचा आहे याला. ओके, साऊथ सेंट्रल रेल्वेला. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, प्रिफरन्स देत असताना हे प्रिफरन्स तुम्हाला द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि काही अडचण आली समजा फॉर्म भरत असताना तर मला कॉल करायचा बिंदास, किंवा मी इथे अवेलेबल आहे. आणि काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या व्हिडिओच्या जे कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, मला कमेंट करू शकता. आता हे जे काही प्रिफरन्स आहे ही आरआरबी मुंबई ग्रॅज्युएट लेवलचे आहे. वॅकन्सीज नुसार मी काय केलं, तुम्हाला प्रिफरन्स दिलेले विद्यार्थी मित्रांनो. एवढे प्रिफरन्स तुम्हाला द्यायचे आहे. पहिली पोस्ट ही ठेवायची, दुसरी पोस्ट ही ठेवायची, तिसरी पोस्ट, नंतर 4थी पोस्ट आणि 5वी पोस्ट तुम्हाला ही ठेवायची. पण पोस्ट ठेवत असताना यामध्ये 3 लाईन तुम्हाला चूज करायच्या आहे, वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, साऊथ सेंट्रल रेल्वे. मग हे वॅकन्सी नुसार मी काय केलं, डिक्रीजिंग ऑर्डरनं तुम्हाला अरेंज करून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, फॉर्म भरायचा आहे ग्रॅज्युएट लेवलचा. ओके, तर महिलांनी लक्षात ठेवायचंय, तुम्हाला काय करायचंय, हा जो पर्याय आहे लास्टला ठेवायचंय. काय करायचंय, हा लास्टला ठेवायचंय, बाकी जे आहे ते डिसेंडिंग ऑर्डरनं तुम्हाला लावायचंय. ठीक आहे, तर हे झालं ग्रॅज्युएट लेवलचा फॉर्म भरत असताना.
मग जे काही अंडर ग्रॅज्युएट लेवलची रिक्रुटमेंट आलेली आहे त्याचे प्रिफरन्स कसे द्यायचे आहे, त्याचे प्रिफरन्सच्या बाबतीत सुद्धा मी वॅकन्सीनुसार काय केलेलं आहे, अनालिसिस केलेलं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं प्रिफरन्स द्यायचं आहे. तर अंडर ग्रॅज्युएट हा जो फॉर्म आहे हा 12वी पास झालेला विद्यार्थी, 18 वर्ष कंप्लीट झालेले किंवा ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे समजा 10वी झाल्यानंतर ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तर इथे पहिला प्रिफरन्स ठेवायचा आहे तुम्हाला कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर म्हणजे टीसीचा. आता या ठिकाणी वॅकन्सीज ज्या आहे सेंट्रल रेल्वेच्या आहे, जनरल कॅटेगरीच्या 153, नंतर एससीच्या आहे 56, एसटीच्या 28, नंतर ओबीसी 102 आणि ईडब्ल्यूएस आहे 33. तर हा जो प्रिफरन्स तुम्हाला पहिला द्यायचा आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर सेंट्रल रेल्वे. नंतर दुसरा प्रिफरन्स तुम्हाला हा द्यायचा आहे, यामध्ये 44, नंतर 17, 7, 22 आणि 14 हा दुसरा पर्याय तुम्हाला द्यायचा आहे. नंतर साऊथ सेंट्रल रेल्वे जो आहे याचा तिसरा पर्याय तुम्हाला द्यायचा आहे, ज्या काही वॅकन्सीज दिलेल्या आहे कॅटेगरीनुसार त्याच्यानुसार. नंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट हा दुसरा पोस्ट तुम्हाला चूज करायची आहे आणि याच्यामध्ये सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे. तर सेंट्रल रेल्वेचा पहिला घ्यायचा आहे या ठिकाणी, काय करायचंय पहिला, आणि वेस्टर्न रेल्वेचा जो आहे तो दुसरा पर्याय घ्यायचा आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. नंतर या ठिकाणी ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट पोस्ट तिसरी निवडायची आपल्याला आणि या ठिकाणी सेंट्रल रेल्वे जी आहे पहिली प्रिफरन्स द्यायचा आहे. नंतर वेस्टर्न रेल्वेचा जो आहे दुसरा प्रिफरन्स द्यायचा आहे आणि साऊथ सेंट्रल रेल्वे जो आहे तिसरा प्रिफरन्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. नंतर ट्रेन क्लर्क ही जी पोस्ट आहे चौथी तुम्हाला चूज करायची आहे आणि या ठिकाणी सेंट्रल रेल्वे जो आहे याचा पहिला प्रिफरन्स तुम्हाला द्यायचा आहे वॅकन्सीनुसार आपल्या कॅटेगरीनुसार आणि वेस्टर्न रेल्वेचा जो आहे तो दुसरा प्रिफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. ओके, टोटल जागा आहे आरआरबी मुंबईच्या 699. या वॅकन्सीज ज्या आहेत ती इन्क्रीज होऊ शकतात भविष्यामध्ये, त्यामुळे लक्षात ठेवा फॉर्म भरा सगळ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर आता हे जे प्रिफरन्स आपण दिले समजा, तर हे प्रिफरन्स तुम्हाला कसे दिसतील समजा पुढे फॉर्म भरत असताना, तर हे बघा या पद्धतीने तुम्हाला ते प्रिफरन्स दिसतील. आता या ठिकाणी तुम्ही चूज केलं समजा तर हा जो आहे ते पुढे तुम्हाला दिसेल. समजा हा इथे तुम्ही चूज केलं तर इथे 1 नंबरला, नंतर इथे चूज केलं तर 2 नंबर, नंतर इथे चूज केलं तर 3 नंबर येईल, नंतर इथे चूज केलं तर 4 नंबर येईल, नंतर इथे 5 नंबर येईल. अशा पद्धतीने तुम्हाला काय करेल इथे प्रिफरन्स दिसेल. नंतर इकडे 6 नंबर, नंतर 7 नंबर, नंतर 8 नंबर, नंतर 9 नंबर असे प्रिफरन्स तुम्हाला दिसत जातील. तुम्ही जे प्रिफरन्स दिले ते प्रिफरन्स सिक्वेन्स वाईज या ठिकाणी ऍडजस्ट होत जातील. ओके, ड्रॅग करत गेल्यानंतर ऑर्डर ऑफ प्रिफरन्स फॉर एलिजिबल पोस्ट झोन. ओके, तर अशा पद्धतीने नंतर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय आणि पुढे जायचंय विद्यार्थी मित्रांनो. जे काही डाऊट्स असतील समजा तुमचे डाऊट्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, त्या कमेंट बॉक्सला मी आन्सर देत राहील आणि जर जास्त डाऊट झाले तर पुन्हा मी एखादा व्हिडिओ क्रिएट करेल विद्यार्थी मित्रांनो. त्याकरता जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही या व्हिडिओच्या लिंकमध्ये किंवा आपला जे काही समजा कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.